कोकण पदवीधर निवडणुकीमधून मनसेची माघार, फडणवीसांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंची माघार, अशा गोष्टी वारंवार होणार नाहीत, मनसेचा इशारा. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीवरून आता ठाकरे गट आणि काँग्रेसची रस्सी खेच. काँग्रेसनं उमेदवारी दिली असूनही कोकण पदवीधरसाठी ठाकरे गटाचे किशोर जैन हे अर्ज भरणार. मोदींसह एनडीए आजच करणार सत्ता स्थापनेचा दावा. एनडीएच्या खासदारांची आज दिल्लीमध्ये बैठक. एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक. शिंदे, पवार, फडणवीसही उपस्थित राहणार. फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट. सरकारमधून बाहेर पडण्याच्या भूमिकेवरती सविस्तर चर्चा. राजीनाम्यावरती अजूनही अंतिम निर्णय नाही. शरद पवार गटाच्या संपर्कात आमचे आमदार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट. लोकसभेच्या अपयशाला कुणाला दोष देता येत नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती. चंद्रबाबूंच्या पक्षाला 4 तर जेडीयूला 3 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. 9 जूनला मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता. निकालानंतर स्टॉक मार्केट कोसळणं हा एक्झिट पोलचा परिणाम. संसदीय समितीकडून चौकशी झाली पाहिजे, राहुल गांधींची मोठी मागणी. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये मान्सून मुंबईसह राज्यामध्ये आगेकूच करणार. पुढचे 4 आठवडे मुसळधार पावसाचे, आयएमडीचा अलर्ट. आरबीआय आज रेपो रेट संदर्भात महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता. व्याजदर कायम राहणार की कमी होऊन दिलासा मिळणार याची उत्सुकता. T20 विश्वचषकामध्ये दुबळ्या अमेरिकेनं चारली, बलाढ्य पाकिस्तानला धूळ. अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार मराठमोळा मुंबईकर सौरभ नेत्रावळकर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.